मित्रांनो, तुम्ही या पंचला विसरला तर नाही ना? मगाशी सोशल मीडियावर मी त्याचे काही नवीन व्हिडिओ पाहिले आणि खरं सांगतो, हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख लपलेलं असतं हे आज मला कळलं. पंचची स्टोरी आता एका वेगळ्या वळणावर आली आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की आता बऱ्याचशा माकडांनी त्याला आपल्या ग्रुपमध्ये स्वीकारलं आहे. तो त्यांच्यात खेळतोय, मस्ती करतोय. त्याला आता एक फॅमिली मिळाली आहे. पण तरीही हा व्हिडिओ बघा, तो अजूनही त्या केअरटेकरला सोडायला तयार नाहीये. त्याला खाली उतरवलं तरी तो लहान बाळासारखा पुन्हा जाऊन त्यांच्या पाठीला बिलगतोय. का माहितीये? कारण शरीराच्या जखमा भरल्या तरी मनाची भीती जायला वेळ लागतो. ग्रुपने त्याला स्वीकारलं असलं तरी अजूनही काही जण आहेत जे त्याला जवळ करत नाहीत. आणि जेव्हा ते त्याला दूर लोटतात तेव्हा तो पुन्हा घाबरतो आणि त्या निर्जीव खेळण्याचा आधार घेतो. त्याला वाटतं, ही फॅमिली पुन्हा मला सोडून गेली तर? हा त्याचा अविश्वास नाही, तर ती त्याची जुन्या दिवसांची भीती आहे. पण अशा वेळी जेव्हा त्याला भीती वाटते तेव्हा त्याच्या मदतीला धावून येतो त्याचा खास मित्र मोमो. पावसातला हा सीन बघा. बाकीचे लांब असतील पण मोमोने त्याला मायेची ऊब दिली. मित्रांनो, पंचच्या आयुष्यातून एक गोष्ट शिका. आयुष्यात सगळेच तुम्हाला स्वीकारतील असं नाही. काही जण तुम्हाला नाकारतील, तुमच्यावर हसतील, पण त्यांच्याकडे बघून रडत बसू नका. तुमचं लक्ष त्या लोकांकडे ठेवा जे तुमच्यावर प्रेम करतात. आणि राहिला प्रश्न त्या भीतीचा, तर विश्वास ठेवा. वेळ सगळ्या जखमा भरून काढते. आज तो माणसाचा हात धरतोय, उद्या तो स्वतःच्या पायावर उभा राहील. ज्यांना पंचचा हा प्रवास आवडला त्यांनी कमेंटमध्ये हार्ट नक्की द्या.